नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आली आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलाय मंडळी. जानकीने आता इथे असा काही खतरनाक प्लॅन केलाय ज्याच्यामध्ये शर्वरी पूर्णपणे अडकली आहे. हो मंडळी, इकडे आता जानकीने एक मास्टर माइंड प्लॅन केलाय. म्हणजे शर्वरीच्या आता बरोबर शर्वरी सारखंच वागायचं, सगळ्यांशी गोड गोड वागायचं आणि मग ह्या शर्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. आणि तीच आयडिया करत जानकीने तिच्या मोबाईलमध्ये शर्वरीचं सगळं काही बोलणं रेकॉर्ड केलंय. आता जानकीला माहीत होतं की आपण नानांची बाजू मांडून हिला जर इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि ह्या सगळ्यामध्ये तिने आता ना खरं तर ऐश्वर्याचा सुद्धा हात घेतलाय आणि असं काही केलंय ज्याच्यामध्ये आता शर्वरीने फडाफड आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या प्रश्नांची म्हणजे सगळ्या गुन्ह्यांची तिने कबुली दिली आहे. आणि नानांना आणि विक्रांतला मारण्यामागे तिचा स्वतःचाच हात होता. तिनेच हे सगळं राहुलच्या मदतीने केलं. हे सगळं काही आता तिने जानकीला सांगितलंय आणि जानकीने हे सगळं काही आता तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणलंय. पण या सगळ्यामध्ये मंडळी आता ऋषिकेश आणि ही ऐश्वर्या त्या दोघांनी इतकी मदत केली आहे. म्हणजे ह्या शर्वरीला वाटत असतं की ही जी ऋषिकेश आणि ऐश्वर्या आहे दोघंसुद्धा आपल्या टीममध्ये आहेत आणि हे दोघंसुद्धा आपल्यालाच मदत करणार आहेत. पण तिचा हा सगळा गोड गैरसमज जानकीने दूर केला आहे आणि ह्या सुमित्रासमोर आता खरं सत्य आणलेलं आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय, सगळं काही सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी आता इकडे दाखवले की शर्वरी चिडलेली असते आणि म्हणते जानकी वहिनी तू हे सगळं मुद्दाम करतेस ना. म्हणजे मला माहिती आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल राग आहे, कारण मी प्रॉपर्टीचे हिस्से मागितलेत ना आणि ते हिस्से मागण्यासाठी तू मला माझ्याच घरामध्ये चोरी करण्याचा आरोप करतेस. अगं हे सगळं तू स्वतः करून बसलीस, स्वतः घरामध्ये चोरी करत होतीस आणि स्वतःची पापं माझ्या डोक्यावर घालवायला चालली आहेस का? अगं तुला लाज कशी वाटत नाहीये? आता मंडळी शर्वरी जानकीला बरंच काय बोललेली असते आणि सगळ्यांसमोर आता ती रडतेय आणि जानकीला सगळ्यांसमोर खोटं ठरवलंय. आणि मंडळी आता ही जी काही मगरमच्छ अश्रू गाळत असते ना त्याच्यामुळे आता सगळ्यांचा ह्या शर्वरीवर विश्वास बसतो आणि सगळेजण आता तिला सहानुभूती दाखवतात. जानकी म्हणते की अगं मी असं का करेन, शर्वरी म्हणजे खोटं बोलतात. मी सांगते ना की त्या CCTV फुटेजमध्ये मी दिसतीये, कारण मी जेव्हा ह्या दोघांची चोरी पकडली आहे तेव्हा मी माझ्या चेहऱ्यावरचा मास्क काढून टाकला, पण ह्या दोघांनी नाही काढला. आणि मी सांगते ना की माझ्यासोबत शर्वरी वंच आणि राहुलच होता, दुसरं कोणी नव्हतं. आता ही म्हणते शर्वरी म्हणते की बस वहिनी, किती 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 काय करणार आहेस ग तू? आणि त्यावर आता सुमित्रा म्हणते की जानकी बस झालं, आतापर्यंत मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, काल तू माझ्याशी गोड बोललीस आणि म्हणून मी तुला लगेच माफ केलं, पण ना माझी चूकच झाली. सुरुवातीला मला सांगितलं नाहीस की तुझ्याकडे कोणता पुरावा येतो, कारण तुझ्याकडे शर्वरी आणि राहुलबद्दल पुरावा होता ना आणि मी एक शब्दही ऐकून घेतला नव्हता, म्हणून तू सुरुवातीला मला त्यांच्याबद्दल काहीच बोलली नाहीयेस आणि आता त्यांच्यावरती आरोप करतेस. हे बघ मी तुला आधीच सांगितलंय, शरूबद्दल एक शब्द सुद्धा मी ऐकून घेणार नाहीये. तुला आधीच सांगून ठेवते, उठ सूट त्या शरूच्या मागे का हात धुवून मागं लागलीस ग तू? सांग ना, तिने काय चूक केली आहे? फक्त स्वतःची प्रॉपर्टीचा हक्क मागितलाय एवढंच ना, पण अगं तिचा हक्कच आहे तो, तिचा हक्काचं ती मागतीये, मग त्यात काय चुकीचं आहे? आणि तू ते द्यायला सुद्धा तयार नाही आहेस आणि ती हक्क मागतीये म्हणून तू असे घाणेरडे आरोप तिच्यावरती करणार आहेस का? नाही आहे जानकी, तुला मी माफ केलं, तुझ्याशी बोलायला लागले ना हीच माझी चूक आहे. आजपासून मला तुझं तोंडही दाखवू नकोस आणि मला तुझ्याशी बोलायचंही नाही आहे. आणि मंडळी आता सुमित्रा आहे ना पुन्हा जानकीवर चिडलेली असते आणि पुन्हा जानकीला तिने आता चुकीचं ठरवलंय आणि म्हणते यापुढे ना मी तुझ्यावरती विश्वास पण ठेवणार नाही आहे. जानकी म्हणते आई मी खरं सांगते एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. आता ही सुमित्रा म्हणते की अजिबात नाही आहे, मला तुझं काही ऐकून घ्यायचंच नाही आहे. आणि मंडळी आता ह्या सगळ्यामध्ये ना ही शर्वरी मोठ्याने पुन्हा रडत असते, हुंदके देत असते आणि रडून दाखवत असते जेणेकरून तिला सगळ्यांची सहानुभूती मिळवायला हवी आहे. आणि मंडळी आता ना इथे एक करत सगळेजण निघून चालले आहेत. म्हणजे आता ही सुमित्रा रागाने निघून जाते, सोबत सारंग सौमित्र ते सुद्धा निघून जातात आणि हे दोघं सुद्धा आता चालले आहेत. म्हणजे शर्वरी आणि तो राहुल पण गेलाय. मंडळी बिचारी आता ही जानकीने एकटी पडलेली दाखवली ते, पण तेव्हाच आता ही जानकी म्हणते की अवंतिका ऋषिकेश तुमचा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? मी खरं सांगतेय, म्हणजे आता मला सिद्ध करून दाखवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताच पुरावा नाही आहे, पण मी खरं सांगतेय, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. माझ्यासोबत रात्री शर्वरी वंच आणि राहुलच होते, हा सगळं त्यांचा प्लॅन होता. पण आता बघितलं त्यांनी सगळ्यांसमोर माझ्यासमोर खोटं ठरवलंय. अवंतिका म्हणते वहिनी तुम्ही नका काळजी करू, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी तुमच्यासोबतच आहे. आणि मंडळात जो ऋषिकेश आहे ना, ऋषिकेशने सुद्धा तिला सांगितलं की जानकी माझा विश्वास आहे तुझ्यावरती, नको काळजी करूस. तर मंडळी आता जानकी म्हणते पण काय करू मी आता, मी कसं सिद्ध करू, माझ्याकडे नाही आहे पुरावा. ऋषिकेश म्हणतो अगं पुरावा नाही असं काय म्हणतेस, नानांची डायरी आहे की आपल्याकडे.
तर मंडळी आता तेवढ्या तिकडे असं दाखवले की हा राहुल रूममध्ये आलाय आणि तिच्या मागोमाग आता ही सुद्धा आली आहे. राहुल म्हणतो की आज आपण दोघं आहेत ना थोडक्यात वाचलोय, तुला कळतंय का? एका क्षणासाठी माझ्या पायाखालची जमीन सरकली होती की ते जानकीनी घरात हिडन कॅमेरे लावलेत, आपल्याला माहीतच नाहीये आणि त्या हिडन कॅमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड झालंय. मी तर आतापर्यंत घरामध्ये असं बिंदास वावरत होतो. खरंच आपल्याकडून जर एखादी चूक जरी झाली असती ना, आपण मेलो असतो आणि आज तर मरता मरता वाचलोय. नशीब हे सगळं तू सावरून घेतलंस ते. त्यावर आता शर्वरी म्हणते की हो ना, नशीब आपण तिथे आपल्या चेहऱ्यावरचे मास्क नाही काढले, नाहीतर आपण पूर्ण अडकले असतो. आणि तेवढ्यात मला काहीतरी सुचलं. पण आता ही लगेच म्हणते की मला ना काहीतरी वेगळाच प्रश्न पडलाय. राहुल म्हणतो की वेगळा म्हणजे? आता ही म्हणते की हे बघ ना, जानकीने तिथे सीसीटीव्ही फुटेज दाखवला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मी तिला सगळ्यांसमोर खोटं ठरवलं, पण जानकीने स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे आणखीन एक पुरावा होता, ती म्हणजे डायरी. नानांची डायरी तिला सापडली आहे. नानांच्या डायरीमध्ये नानांनी सगळं लिहून ठेवलंय. मग जानकीने ती डायरी सगळ्यांसमोर का नाही दाखवली? ती जर डायरी तिने सगळ्यांसमोर दाखवली असती तर तिने आपलं भांडं फोडलं असतं, आपल्याला चुकीचं ठरू शकली असती. पण तिने तसं नाही केलं. तिने तसं का नाही केलं तेच मला कळत नाही आहे. नानांची डायरीमध्ये तिच्या डोक्यात आणखीन काही वेगळा प्लॅन आहे का? म्हणजे तिला आपल्याला वेगळ्या पद्धतीने काही अडकवायचं आहे का? की ती जी डायरी आहे ती आपल्याला काहीतरी भुलवण्याचा किंवा काहीतरी गुरफटवण्याचा प्रयत्न करते, मला कळत नाही आहे. तर मंडळी आता इकडे दाखवली की जानकी आणि ऋषिकेश रूममध्ये आलेत आणि जानकीने ती जी डायरी आहे ना ती आणली आहे. ऋषिकेश म्हणतो की ही डायरी आपण सगळ्यांना दाखवून सगळ्यांसमोर सिद्ध करू शकतो. त्यावर जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, नाही दाखवू शकत. ही डायरीमध्ये काही नाही आहे, खोटी डायरी आहे ही, ब्लँक डायरी आहे, काहीच लिहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. त्यावर ऋषिकेश म्हणतो म्हणजे? तर जानकी म्हणते खरं सांगू का, नानांची खरी डायरी मला सापडलीच नाही आहे खरं तर. त्यावर म्हणतो की मग जानकी हे सगळं शर्वरीने हे सगळं का केलं, म्हणजे डायरी शोधण्याचा जो प्लॅन केला तो तिने का केला जर नानांची खरी डायरी नाही आहे तर? जानकी म्हणजे नानांची डायरी खरी आहे पण ती सापडली नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का काय झालं ते? म्हणजे शर्वरी म्हणताना मी फक्त भूल दिली होती की माझ्याकडे आणखीन एक मोठा पुरावा आहे, ती म्हणजे नानांची डायरी. आणि तिला असं वाटत होतं की ती डायरी माझ्याकडे आहे म्हणून ती चोरायची होती आणि म्हणून तिने सगळा हा प्लॅन केला होता. पण बघितलं ना सगळं काय झालं ते, आणि म्हणून मी ह्या सगळ्या प्लॅनमध्ये सामील झाले. आणि मला असं वाटलं की कदाचित आपण ह्या पद्धतीने प्लॅनिंग केलं तर ह्या दोघांना अडकवता येईल, पण नाही, सगळं उलटच झालंय. मग ऋषिकेश म्हणतो नानांची डायरी आहे कुठे? जानकी म्हणते की तेच कळत नाही आहे ना. ऋषिकेश म्हणतो खरंच नानांची डायरी होती ना, म्हणजे नाना डायरी लिहायचे हे माहीत होतं, पण त्यांनी खरंच डायरीमध्ये हे सगळं लिहून ठेवलं आहे का? जानकी म्हणते मला सुद्धा तोच प्रश्न पडला आहे की नानांची डायरी तर सापडत नाही आहे, पण जरी ती असेल तरी त्यात नानांनी हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या असतील का? आणि जरी ठेवलं असेल तरी नानांनी ही डायरी कुठेतरी सेफ ठिकाणी ठेवली असेल. कुठे ठेवली असेल? आता हे दोघं जर विचार करतायत की नानांनी ही डायरी कुठे लपून ठेवली असेल हे आपल्याला शोधून काढायला हवं. जानकी म्हणते की माझी खात्री आहे नानांना जर सगळ्या गोष्टी लिहून ठेवायची सवय होती आणि ती डायरी नानांनी जर सेफ ठिकाणी ठेवली, याचा अर्थ त्या डायरीमध्ये नानांनी नक्कीच काहीतरी महत्त्वाचं लिहून ठेवलं आहे. आता हे दोघं जण विचार करतात की नाना डायरी कुठे ठेवू शकतात. तर मंडळी इकडे दाखवले की हा जो सारंग आहे रूममध्ये आलाय. ऐश्वर्या छान झोपून गेलेली असते आणि तो तिच्याकडे बघून म्हणत असतो की ऐश्वर्या किती छान झोपलात तुम्ही आणि झोपेमध्ये किती छान दिसताय. खरं सांगू का, तुम्ही जेव्हा अशा शांत गाढ झोपलेले असताना खूप छान वाटता, पण कधी कधी तुम्हाला काय होतं काही समजतच नाही. कधी कधी फार एकदम येड्यासारखे वागता तुम्ही. आणि मंडळी आता ही जी ऐश्वर्या ना तिनं हे सगळं ह्याचं बोलणं ऐकत असते. आणि आता तो म्हणतो की बघा बाहेर एवढा सगळा गोंधळ झाला, एवढं सगळं घडलं, ह्यांना जागच नाही आली. आणि तो आता ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, ओ ऐश्वर्या. आता तो ऐश्वर्याला उठवत असतो आणि तो ना ऐश्वर्या काही उठत नाही आहे म्हणून हा सारंग ॲक्च्युली ना तिच्याकडे बघत बसलेला असतो आणि तिच्या ना थोडंसं एकदम जवळ जातो, म्हणजे तिच्या चेहऱ्याच्या जवळ त्याने स्वतःचा चेहरा नेलेला असतो. आणि त्याच वेळेला आता इथे लगेच तिला अशी पटकन जाग आली आणि ती दचकून अशी उठून बसते आणि म्हणजे सारंग काय करताय तुम्ही? तसं सारंग हा पटकन बाजूला जातो आणि म्हणतो तुम्ही उठलात? नाही नाही, मी काही करत नव्हतो, मी फक्त ते तुम्ही झोपलात ना ते बघत होतो. म्हणजे बघा ना, बाकी सगळेजण बाहेर एवढा गोंधळ होता आणि तुम्ही झोपलात ना, म्हणून म्हणून मला असं वाटलं ते. त्यावर आता ही ऐश्वर्या म्हणते की तुम्ही आता काय बडबड करत होतात? काहीतरी बडबड करत होतात ना माझ्याबद्दल. आता म्हणतो की मी इतकी बडबड करतो, इथे हळू आवाजात बडबड केली ते तुम्हाला ऐकायला आली, जाग आली आणि बाहेर एवढा मोठा गोंधळ सुरू होता त्याने तुम्हाला आवाज नाही आला. आता ही म्हणते ऐश्वर्या गोंधळ कसला गोंधळ? आता तो म्हणतो की अगं बाहेर केवढं काय काय झालं तुला माहिती आहे का? आणि मंडळी आता जो हॉलमध्ये झालेला जो सगळा प्रकार असतो ना, तो सारंग इथे सांगत असतो की जानकी वहिनीने ते सीसीटीव्ही फुटेज आणलेलं, त्यामध्ये तिने ती शरूवरती आरोप केले. तर आता ही लगेच म्हणते की बापरे, एवढं सगळं झालं खाली आणि मला माहीतच नाही आहे. आता सारंग म्हणतो की हो ना, तेच तर म्हणतोय मी की एवढा सगळा गोंधळ झाला आणि तुम्ही कुंभकर्णासारख्या वरती झोपलाय. त्यावर ऐश्वर्या म्हणते शिट, मी सगळं काही ना मिस केलं इथे.
तर आता मंडळी हे सगळं झालं आहे आणि तेवढ्यात हा आता सारंग असतो तो म्हणतो की ऐश्वर्या मी काय म्हणतो, तुम्हाला असं नाही वाटत का, म्हणजे बघा ना आपल्या सौमित्र दादाचं कसं छान चाललंय, सगळं किती छान छान चाललंय, तसं आपलं छान छान व्हावं असं वाटत नाही आहे का. आता ही म्हणते की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे मला कळत नाही आहे. तेवढ्यात तो म्हणतो की नाही का, म्हणजे त्यांनी कशी त्यांची फॅमिली वाढवत आहेत, त्यांची छोटी फॅमिलीची मोठी फॅमिली, तसं आपण आपल्या फॅमिलीचा कधी विचार करायचा, म्हणजे करू शकतो ना, म्हणजे काय म्हणता तुम्ही, आपण ही गोष्ट मनावर घेऊ शकतो. तेवढ्यात ती म्हणते की काय सारंग काय म्हणताय तुम्ही. सारंग म्हणतो काय म्हणता, म्हणजे म्हणजे आपण पण आता विचार करू शकतो ना की आपली पण फॅमिली अशीच मोठी मोठी व्हावी, आपण पण मनावर घ्यायला नको का. आता लगेच ऐश्वर्या म्हणते की सारंग खूप झोप आली आणि ती झोपण्याची ॲक्टिंग करायला लागते आणि म्हणते की चला चला झोपा झोपा, खूप झोप आली आहे, आणि ती पांघरून घेऊन आहे ना झोपायला जाते. आता सारंग म्हणतो की जरा काही आपल्याबद्दल बोलायला गेलो किंवा चांगलं बोलायला गेलो की ह्याला लगेचच झोप येते. खरंच झोप येते की नाटक करतात काय माहिती. आता ही ऐश्वर्या सगळं ऐकत असताना म्हणते की हो खरंच नाटक करते. सारंग म्हणतो की काय, आणि ती ऐश्वर्या आता हसतीये. तर मंडळी आता इकडेच दाखवलं की सगळेजण घरातून आपापल्या कामासाठी बाहेर चाललेले असतात, निघालेले असतात, आणि तेवढ्यात आता शर्वरी येते. तिने असं ताट सजवलेलं असतं औक्षण करण्यासाठी, आणि हे सगळेजण बाहेर निघता निघता ती मध्येच येते आणि म्हणते की थांबा. तर आता ऋषिकेश म्हणतो की काय झालं शर्वरी, काही हवंय का तुला, काही हवं असेल तर सांग. शर्वरी म्हणते की हो मला तुम्हाचा सगळ्यांचा वेळ हवाय. सौमित्र आणि ऋषिकेश्वरी म्हणतात की म्हणजे, त्यावर म्हणते की नाही तुम्हा लोकांना लक्षात असेल की नसेल माहीत नाही आहे, पण आज रक्षाबंधन आहे ना, तुम्हा सगळ्यांना मला ओवाळायचं आहे, राखी बांधायची, म्हणून मला तुमचा वेळ हवा आहे. तर मंडळी शर्वरीची हा बोलणार आता सगळ्यांना लक्षात येतं की अरे हो आज रक्षाबंधन आहे. शर्वरी म्हणते की आहे का, म्हणजे या बहिणीसाठी तुमच्याकडे वेळ आहे का. तर आता तिघी म्हणतात की अगं शरू ताई असं काय म्हणतेस, आणि आता शरू म्हणते की हो ना मग चला पटकन मी राखी बांधायची तयार करते, 2च मिनटं थांबा मी आले पटकन. असं म्हणून ती आतमध्ये जाते, रांगोळी वगैरे घेऊन येते, राखी पौर्णिमेची सगळी तयारी करते. इथे ऋषिकेशच्या मनात मात्र शर्वरीबद्दल रागच आहे, कारण त्याला माहिती आहे की हे सगळं ती मुद्दाम करते, खोटेपणा करते, आणि सगळ्यांसमोर आता तिने ना सावसूतपणाचा आवडलेला असतो की कशी मी बिचारी आहे, मला कसा माझ्यावर अन्याय होतोय. आणि ह्या सारंगला आणि सौमित्राला म्हटलं ती मात्र तिची दया येत असते. आणि जानकीलाही कळतं की आता ही एवढा सगळा नाटकं करते, सगळ्यांसमोर इमोशनल होऊन बोलतीये, म्हणजे हिचा नक्कीच आता काहीतरी प्लॅन आहे, ही इथे पुन्हा काहीतरी आगाऊपणा करणार. आता याची रांगोळी वगैरे सगळं काढून झालेली असते. सगळ्यात पहिला ऋषिकेश बसलाय आणि बाजूला पण हे दोघं जण बसलेले असतात. शर्वरी सगळ्यात पहिली ऋषिकेशकडे जाते, तिला असं नाही का कुंकू वगैरे लावते, औक्षण करते, ओवाळते, आणि त्याला राखीसुद्धा बांधते. आणि राखी बांधून झाल्यानंतर आता तिने ते स्वीट असतं ते ऋषिकेशच्या तोंडात तिला भरवायचं असतं. तेवढ्यात ऋषिकेश तिला थांबवतो आणि म्हणतो की शरू, तू जर ही राखी मला खरंच मनापासून मांडली असेल आणि शुद्ध शुद्ध मन असेल तर मी तुझ्या कायम पाठीशी असेल, पण या सगळ्यामागे सुद्धा तुझा काहीतरी चुकीचा हेतू असेल आणि खरंच तू काही चुकीच्या गोष्टी असशील तर मी एक भाऊ म्हणून तुझ्या बहीण म्हणून पाठीशी राहीनच, पण एक भाऊ म्हणून जर तू चुकीची असशील तर सगळ्यात पहिलं तुला शिक्षा होण्यासाठी मी पुढे असेल, हेही लक्षात ठेव, कारण मी चुकीला चूक आणि बरोबर म्हणणारा आहे. आता शर्वरीला ह्या गोष्टीचा राग येतो की आपण एवढा सगळा ड्रामा केला, एवढं सगळं नाटक केलं, तरीसुद्धा हा बायकोच्याच बाजूने आहे, अजून पण इकडे वळत नाही आहे. ओके. तर मंडळी आता तो उठतो ऋषिकेश रागारागाने आणि तिला औक्षण केल्यानंतर पैसे वगैरे देतो आणि तिथून निघून जातोय. तर मंडळी आता ही एक एक करत आता सौमित्र सारंग ह्या दोघांकडे पण येते, त्या दोघांना पण औक्षण करते. ते दोघांनी पण तिला ओवाळणी दिली आहे, सगळं झालंय, आणि तिचा चेहरा आता पडलेला असतो. तेव्हा मात्र आता सारंग जातो आणि म्हणतो की सौमित्र जातो आणि म्हणतो की शर्वरी ताई तुला वाईट वाटतंय ना, म्हणजे दादा आता जे काही बोललं ना ते फार असं मनाला लावून घेऊ नकोस. तेव्हा ते म्हणते की नाही नाही मनाला काय लावून घ्यायचं, मला माहिती आहे रे, तो असं का बोलला ना ते मला चांगलंच माहिती आहे, कारण हे सगळं काही तो स्वतःच्या मनाने बोलला नाही आहे, त्याचे कान भरले गेलेत, त्याला ह्या गोष्टी शिकवल्या गेल्यात, म्हणून ते तसं बोलतोय. तर मंडळी आता ही म्हणते की काय ना ऋषिकेश दादा पहिला असा नव्हता, आता असं झालंय, पण जाऊ दे, मी ह्या सगळ्या गोष्टींकडे ना आता लक्ष देत नाहीये, मी ह्या गोष्टींचा विचार करणं सोडून दिलंय, मला सगळं काही माहिती आहे. पण तेवढ्यात आता ऋषिकेश आणि सारंग म्हणतात की सरुताई तू कशाला काळजी करतेस, आम्ही दोघं आहोत ना तुझ्या पाठीशी, आम्ही तुझ्यावर कधीही अविश्वास दाखवणार नाही आहोत, आम्ही कायम तुझ्या बाजूने आणि तुझ्या पाठीशीच असणार आहोत. आता हे असं म्हणाल्यानंतर जानकीला थोडंसं वाईट वाटतं आणि शर्वरी मात्र जानकीकडे बघून हसत असते, कारण तिने जो काही इमोशनलचा आज ड्रामा केलेला असतो ना त्यात ऋषिकेश नाही फसलाय, पण सारंग आणि सौमित्र दोघं पण चांगले फसलेत. आता हे अवंतिकाला सुद्धा आवडत नाहीये, पण शेवटी बहीण भाऊ आहेत त्याच्यामुळे तिला पण काही बोलता येत नाही बिचारीला. आणि आता ही शर्वरी लगेच म्हणते की आई तुला माहिती आहे का, आपण आपण आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पण आम्ही अशीच रक्षाबंधन करायचो, घरचं वातावरण किती छान असायचं ना, तेव्हा ह्या लोकांना मी राखी बांधायचे आणि गिफ्टसाठी मी भांडायचे, भांडण करून करून ह्या लोकांकडून गिफ्ट मागायचे आणि मला हवं ते मिळून द्यायचेच,
हे सुरुवातीला नखरे करायचे, पण मला आवडील त्या सगळ्या गोष्टी नंतर मला आणून द्यायचे. आठवते ना, तेव्हा आता ही सौमित्रा म्हणते की हो ना, ते दिवस किती छान होते. सगळं वातावरण किती छान होतं. घरी सगळे एकत्र राहत होते. त्यावर आता लगेचच ही म्हणते, शर्वरी हो ना, तेव्हाचे दिवस किती भारी होते आणि आता बघ घरामध्ये काय होतंय ते. आता हा सगळा टोमणा खरं तर जानकीसाठी असतो. जानकी म्हणते की हो बरोबर म्हणालात. त्यावेळेला घरात सगळे एकोप्याने एकत्र राहत होते, कारण तेव्हा सगळ्यांची मनं स्वच्छ होती, साफ होती. कोणाच्या मनात काळं बेरण होतं. पण आता तसं राहिलं नाहीये ना. माणसं बदलली आहेत, माणसांचे विचार बदलली आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आता पुन्हा ही शर्वरी नाक मुरडते आणि सुमित्राला सुद्धा तर काही बोलायचंच नसतं. पण ही शर्वरी म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचंय? पुन्हा तुझा हा रोग माझ्यावरच आहे का गं? अवंतिका म्हणते की वहिनी जाऊ द्या ना, चला ना आपण काहीतरी काम करूया. बरीच कामं आहेत आपली बाकी. आणि आता त्या दोघी सुद्धा इकडे किचनमध्ये येऊन निघाल्यात. तर मंडळी आता इकडे दाखवलं की जानकी किचनमध्ये आलेली असते आणि ती सगळी कामं करता करता रडत असते. आता अवंतिका म्हणते की वहिनी काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी असं का होतंय, काही त्रास होतोय का? जानकी म्हणते की नाही हो, त्रास होतोय म्हणजे आज मी वंचनला जे काही बोलले ते मलाही नाही आवडलं. पण आजकाल त्यांचं वागणं बघताय ना कसं आहे ते. मला त्या इतक्या इतक्या अशा का वागतायत मला कळतच नाहीये. मला त्यांना फासावर लटकवायचं नाहीये. पण मला एक खात्री आहे की नानांना आणि विक्रांतला त्यांनीच मारलंय आणि त्यांचा गुन्हा त्यांनी सगळ्यांसमोर कबूल करावा, त्यांनी माफी मागावी, इतकंच मला म्हणायचं आहे. आपण सगळेजण त्याला मोठेपणाने माफ करू. पण त्या काय करतात, एक चूक लपवण्यासाठी दुसरी चूक करतात, दुसरी लपवण्यासाठी तिसरी चूक करतात. त्यांना कळतच नाही आहे की आपल्याला काय म्हणायचं ते. त्यांनी स्वतःच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला आणि आज मी त्यांना जे काही बोलले ना, त्याचा सगळ्यात जास्त मला त्रास होतोय. आता ही अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही स्वतःला का त्रास करून घेते? तुमचं काही चुकलं नाही आहे. तुम्ही बरोबरच आहात आणि सत्य काय आहे ते सगळ्यांच्या समोर यायलाच हवं. अहो, किती काही झालं तरी गुन्हा हा गुन्हा असतो. मग ते आपलं सख्खं नातं का असे ना, चूक ही चूक असते आणि ती सगळ्यांना कळायलाच पाहिजे. वहिनी तुम्ही स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नका. तुम्ही अगदी बरोबर आहात. मंडळी आता इकडे दाखवलं की शर्वरीच्या रूममध्ये, तिच्या बेडरूममध्ये, तिच्याच बेडवरती जानकीने तिच्या लहानपणीचा भातुकलीचा जो खेळ असतो, जो खेळ तिने तिला नानांनी विकत घेऊन दिलेला असतो ती लहान असताना, आणि तो खेळ तिचा फेवरेट असतो आणि जानकीने मुद्दाम तो तिथे तिच्या बेडवर आणून ठेवलेला असतो. आता ही शर्वरी रूममध्ये येते आणि तिने बघितलाय तो भातुकलीचा खेळ आणि तिथे ती इमोशनल झाली. जानकीला हे माहीत असतं की जरी तिने नानांना मारलं असलं तरी नानांबद्दल तिच्या मनात प्रेम होतं आणि काही सहानुभूतीसुद्धा होती आणि हा सगळा भातुकलीचा खेळ बघून ही नक्कीच इमोशनल होणार. आणि आता जेव्हा ही जानकीसुद्धा मागून मागून येते, तिने तिच्या हातामध्ये मोबाईल ठेवलेला असतो स्वतःचा आणि त्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केलेलं असतं आणि आता ती आतमध्ये येऊन म्हणते की काय झालं शर्वरीवणचं, हे सगळं बघून तुम्हाला वाईट वाटते का? नानांची आठवण येते का? आणि शर्वरीच्या डोळ्यात पाणी असतं. त्यावर आता ही जानकी म्हणते की मग काय झालं शर्वरी, म्हणजे तुम्ही असं का केलं मग? नानांच्या बद्दल तुमच्यामध्ये इतकं प्रेम, इतका आदर, इतका भावना होता, तरी पण असं का केलं? हा भातुकलीचा खेळ बघितल्यानंतर तुम्हाला आठवण झाली ना? म्हणजे मला आई म्हणाल्या होत्या की या भातुकलीच्या खेळावर तुमचा इतका जीव होता, कारण ते तुम्हाला नानांनी दिलं होतं. तुम्ही सासरी जाताना सुद्धा ते घेऊन गेला होतात आणि म्हणाला होता जेव्हा जेव्हा मला नानांची आठवण येईल ना, तेव्हा तेव्हा मी हा भातुकलीचा खेळ बघेन आणि मला माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतील. मग तुम्ही आता हे सगळं का केलं? नानांना का मारलं? नानांचा खून का केलात? कशासाठी केलात? सांगा ना, बोला ना. आता ही काहीच बोलत नाही आहे शर्वरी आणि थोडीशी इमोशनल झाली आहे. आता जानकीला असं वाटतं की आपण हिला इमोशनल ब्लॅकमेल केलं तर ती कदाचित सत्य काहीतरी बोलून मोकळी होईल. पण ह्या शर्वरीने तसं काही केलेलं नाही आहे आणि मंडळी त्यासाठी आता ह्या जानकीने आणि ऐश्वर्याने खूप मोठा प्लॅन केला आहे. आता जानकी म्हणते की सगळ्या गोष्टी करून झाल्यात. आता फक्त एकच गोष्ट करायची आहे. शर्वरी वंशना सगळ्या सत्याची कबुली करायची असेल तर त्यांना आणखीन एका खुणामध्ये अडकावं लागेल. तरच त्या सगळं सत्य सांगतील. ऐश्वर्या म्हणते की काय, पण कोणाच्या? जानकी म्हणते की माझा स्वतःचा खून. मी माझ्या खुनाच्या ह्या सापळ्यामध्ये शर्वरी वंशांना असं काही अडकवणार आहे की त्याच्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या चुका, सगळे गुन्हे त्या स्वतः कबूल करतील. आणि मंडळी आता हा जानकीचा आणि शर्वरीचा ऐश्वर्याचा जो काही प्लॅन आहे